परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू मोरेदादा आणि आपले सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी त्रिवार वंदन। आपल्या या मासिक सत्संगात गुरुपौर्णिमेचा आत्ताच उपक्रम आणि सेवा रुजू करून आपण आज परमपूज्य गुरु माऊलींचा आशीर्वाद मार्गदर्शन की पुढील महिन्यापर्यंत का होईना आमची मेंदूरूपी बॅटरी चार्ज राहावी, आम्हाला कुठल्याही प्रकारची मनामध्ये मरगळ येऊ नये, कुठल्याही प्रकारचे राग द्वेष याच्यामध्ये आमचा वेळ जायला नको, कोणाला नावं ठेवण्यापेक्षा कोणाचं कौतुक करत बसण्यापेक्षा जो परमेश्वराने आपल्याला दिलेला जो वेळ आहे, क्षण आहे, तो चांगल्या उपक्रमात आपल्याला कसा राबवता येईल हे आज आपल्याला गुरुमाऊलींच्या हितगुज आणि दर्शन सोहळ्यातून आपल्याला हे सर्व हा प्रसाद आपल्याला इथून घेऊन आणि आपल्या जिल्ह्यात आपल्या केंद्रामध्ये आपल्या सर्व सेवेकऱ्यांपर्यंत तो निरोप आपल्याला द्यायचा आहे। मागच्या आठवड्यामध्ये आपण परब्रह्म स्वामींचं आपण पूजन केलं, त्यांना आपण विनंती केली, महाराज तुम्ही आमच्या पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही आम्हाला एक गुरु म्हणून चांगलं मार्गदर्शन करा, कारण आपल्या सेवा मार्गासहित जगभरात प्रत्येक धर्म असो संप्रदाय असो प्रत्येक याच्यामध्ये गुरुचं महत्त्व विशेष सांगितलेले, परमेश्वरापेक्षा गुरूंचं महत्त्व हे जास्त सांगितलेले आणि त्या गुरूंचं पूजन आपण मार्गदर्शन आपल्याला चांगलं मिळावं यासाठी आपण ते करतो, केवळ फक्त काहीतरी आपली इच्छा पूर्ण व्हावी। कारण कुलदेवतेचं पूजन करताना आपण आपल्या सांसारिक गोष्टी सांसारिक बाबी आपण सांगतो कुलदेवीला की आम्हाला आमचं घर लवकर होऊ दे, आमच्या घरात विवाह कार्य लवकर होऊ दे, आमचं नोकरी व्यवसायाचं होऊ दे, परंतु गुरुपौर्णिमेचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे, तो आगळा वेगळा एक सोहळा असतो। इथं असं प्रापंचिक बाबी किंवा या गोष्टी याच्या पलीकडे जाऊन आपण मनुष्य जीवनात आलेलो आहे आणि या मनुष्य जीवनातून आपल्या हातून काहीतरी सत्कार्य व्हावं, आपल्याला कुठे एक चांगलं मार्गदर्शन मिळावं यासाठी ते गुरूंना आपण ती विनवणी करायची असते, गुरूंची प्रार्थना करायची असते। गुरुचरित्रामध्ये अनेक उदाहरणे की शिष्य आणि गुरुच्या या संदर्भात अनेक अशा कथा आणि अनेक उदाहरणं स्वतः दत्त महाराजांनी गुरूंनी सांगितलेले की शिष्याचा भाव खूप महत्त्वाचा आहे, शिष्य किती भारी पूजा करतोय, किती छान गुरुदक्षिणा दिली आहे याला महत्त्व नाही, त्याचा भाव कसा आहे। आणि म्हणून आपण सुद्धा आपण ज्यांना ज्यांना गुरुपौर्णिमेला गुरुपूजन करायला शक्य झालं नाही, आज आपण या मासिक सत्संगामध्ये गुरुमाऊलींकडून तो आशीर्वाद घेऊ, किंवा आपण काही विसरून गेलो असेल घाईगडबडीमध्ये आपण काही विनंती किंवा आपण काही चांगला संकल्प विसरला असेल तर आज आपण गुरुमाऊलींच्या दर्शन सोहळ्यात मनोमन आपण विनंती करू की माऊली आमच्याकडून तुम्ही चांगलं सत्कार्य करून घ्या, रागद्वेषामध्ये आमचा वेळ जायला नको, कुटुंबाच्या केवळ भरणपोषणामध्येच वेळ जायला नको, तर कुटुंब सांभाळत आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळत आमच्याकडून हे चांगलं कार्य माऊली तुम्ही आमच्याकडून करून घ्या, अशी आज आपण मनोमन प्रत्येकाने प्रार्थना आपण करावी। बाकी ज्या गोष्टी ज्या आहे कमी जास्त होणं ते चालूच राहणार आहे, जसं दिवस रात्र किती म्हटलं तरी दिवसानंतर रात्र येते, रात्रीनंतर दिवस येणार हे फिक्स आहे, तसं सुख आणि दुःख हे येणारच आहे। तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्हाला भरपूर तुम्ही वेगवेगळे तोडगे करून बघा, 100% वास्तुशास्त्रानुसार घर जरी बांधलं आणि संपूर्ण जगभरातले तोडगे जरी केले, पण असं कधी शाश्वत चिरकाळ असं कधी या ज्या गोष्टी की आपण वाटतं की आपल्याला सुख भेटावं आणि नेमकी सुख याच्यामागं आपण पळत राहतो, हे सुख आपल्या समाधानामध्ये आपण नुसतं स्वामींचं समाधानपूर्वक सेवा केली, आपलं ग्रामाभियान केलं त्याच्यातसुद्धा सुख आहे। मग सुखासाठी खूप पैसा मागण्याची, सुखासाठी खूप बाकी आटापिटा करायची गरज नाही, आपली रोजची नित्यसेवा, आपलं नित्यकर्म, आठवड्यातून महिन्यातून जसं आपल्याला वेळ मिळेल तसं थोडंसं ग्रामाभियान, यामध्ये सर्वात जास्त सुख आहे। म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांनी आपल्या व्यक्तिगत याच्यामध्ये अटकून बसण्यापेक्षा
आणि केवळ त्या क्षणभंगूर सुखाचा शोध घेण्यापेक्षा आणि त्या क्षणभंगूर सुखासाठी आपण भरपूर पैशामागे पळतो आणि पैसा आला की त्याला 100 वाटा राहत्या जायला, आणि म्हणून आपण सुज्ञ सेवेकऱ्यांनी या नश्वर गोष्टींमध्ये न पडता आपण गुरूंचा तो विशेष आशीर्वाद घ्यावा आणि आपल्या हातून या मनुष्य जीवनाचं काहीतरी आपल्या हातून काहीतरी सार्थकी झालं पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी हे लक्षात घ्यावं की या संपूर्ण संसारामध्ये हे जे आपल्याला वाटतं की हे सुख आहे ते सुख आहे, पण ते क्षणिक आहे. कारण एका प्राचीन ग्रंथामध्ये एक खूप सुंदर दृष्टांत आलेला आहे. एक व्यक्ती जो सुखाच्या अपेक्षेने खूप दरदर भटकतो, भटकून भरपूर इकडं तिकडं फिरतो, शेवटी त्याला ते सुख सापडत नाही. भगवान शिवाची उपासना करतो आणि भगवान शंकरांना तो सांगतो की देवा मला सुख द्या. भगवान शंकरांनी स्पष्ट सांगितलं की सुख अशी काही कुठली गोष्ट ब्रह्मदेवाने निर्माण केलेली नाही, आणि जे ब्रह्मदेवाने निर्माण केलं असेल तेच मी तुला देऊ शकतो. तो म्हणे अमुक अमुक राजा तर सुखी आहे किंवा अमुक तर सुखी आहे, तमुक सुखी असेल. मग त्यांनी भगवान शिवशंकरांनी सांगितलं तू एक काम कर म्हणे, तुला एक ऑप्शन देतो म्हणे, तू संपूर्ण पृथ्वी तलावर तुला जसा पाहिजे तसा तुला जन्म, तुला जिथं सुख वाटेल तसा जन्म तुला तिथं उपलब्ध करून देईल. राजा म्हणला राजा, एखादा सावकार श्रीमंत व्यक्ती म्हणला श्रीमंत. तो म्हणे ठीक आहे, सगळीकडे शोधून बघतो आधी कुठं सुख जास्त आहे. मग तो आधी राजाच्या तिथं चेक करण्यासाठी जातो. तर राजाच्या मागं 100 प्रकारचं टेन्शन, प्रजेची जबाबदारी, इकडून तिकडून आक्रमण व्हायला नको, अमुक नको तमुक नको, सतत टेन्शनमध्ये. जरी तो भौतिक विलासाच्या गोष्टी दिसल्या पण टेन्शन आहे तेवढंच. मग तो म्हणतो यार राजापेक्षा ही प्रजा सुखी. मग तो त्या राज्यातल्या एका धनिक व्यक्तीकडे जातो की त्याला वाटतं तो धनिक व्यक्तीला काही डोक्याला ताण नसेल. मग तो धनिक व्यक्तीच्या तिथं बघतो, पण त्या धनिक व्यक्तीकडे सुद्धा सुख तिथं 2-4 दिवसात त्याला सगळं दिसतं की नाही बाबा तो धनिक व्यक्तीच्याकडे पैसा भरपूर आहे, पण उपाधी भरपूर आहे, आजार पण भरपूर आहे, पोरं धाडावर नाही. असं करत करत प्रत्येक क्षेत्रात तो जातो. एवढंच काय, लहान मुलं त्याला वाटतं सगळंच वाटतं शेवटी की यार लहान मुलं सुखी आहे, कारण मुलांना काही डोक्याला ताण नाही, आईबाप राहतात, लाड होतात. मग ते लहान मुलांच्या तिथं जो खेळत असताना बघतो की यार मुलं किती निरागस आहे, काही टेन्शन नाही, तिथं तरी सुख असतं. पण ज्यावेळेस ते मुलांचं खेळणं चालू असताना त्या एकाची मुलाची आई त्याला बळजबरी उडून येते. मग मुलांच्या हातात काही स्वतःची सत्ता नसते किंवा त्यांच्या मनाप्रमाणे होत नाही, ते मुलांना अजून त्रासदायक आहे. मग तो त्या मुलांच्या याच्यामध्ये सुद्धा काही आपल्याला याच्यात सुख दिसत नाही. मग तो त्याला वाटतं की महिला सर्वात सुखी असतील, कारण त्याला असं वाटतं की महिलांना काही डोक्याला ताण नाही, पैसे भेटत राहतात, घरात काही सगळं त्यांना रेडीमेड भेटतं असं त्याला वाटतं. मग ज्यावेळेस तिथं महिला पाणी भरायला जातात तिथं त्या महिलांचा संवाद जेव्हा ऐकतो, मग एकीचं मुलीचं लग्न राहतं, तिला सासरी जायचं राहतं, एक महिला गर्भवती राहते, तिची काय यातना आहे, आणि या सगळ्या महिलांच्या यातना जेव्हा ऐकतो तेव्हा वाटतं यार किती महिलांना त्रास आहे. असं संपूर्ण सगळ्या क्षेत्रात तो जाऊन येतो. आणि मग परत भगवान शिवांना विनंती करतो मग सुख कशात आहे. मग त्यावेळेस भगवान शिव खूप सुंदर मार्गदर्शन करतात. आणि खरं आपण सुद्धा भगवान शिवांची उपासना करत असताना आता ते आपल्याला पटकन फळ देतात, म्हणून विशेषतः आपण बरेच जण भगवान शिवांची आपण मनोभावी उपासना करतो, पण ती फळ घेण्याकरता नको, मार्गदर्शन करण्याकरता. कारण भगवान शिवांसारखं मार्गदर्शक, त्यांच्यासारखं समजून सांगणं, त्यांच्यासारखं सोप्या पद्धतीने मांडणं हे कोणाला जमणार नाही. आणि म्हणून नारद मुनींपासून सनत कुमार असतील, सप्तर्षी असतील, हे सर्व जेवढे भगवत भक्त आहे हे स्वतः भगवान शिवांचं मार्गदर्शन घेतात. भागवतामध्ये सुद्धा आलेले
आणि म्हणून आपण सुद्धा हे सर्व मार्गदर्शन आपण व्यवस्थित घ्यावं आणि सुख हे जे आहे हे आपलं जबाबदारीपूर्वक आपण काम करत हे चांगले उपक्रम राबवणं, एखादा दुःखित व्यक्ती आहे त्याला कुठंतरी थोडंसं मार्गदर्शन करून त्याला मदत करणं, दुःखित पीडित असेल, समस्या खूप असतील, त्याला आपण एवढं जरी सांगितलं की बाबा तू स्वामींचा जप कर, तरी त्याच्यामध्ये सर्वात मोठं सुख आहे. आपल्या बऱ्याचशा ग्राम अभियानातील मार्गदर्शक सेवेकऱ्याने ते अनुभवलं असेल. म्हणून आपण सर्व भाग्यवान आहोत की आपल्याला ह्या अनेक वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहे, मनाला एकदम प्रसन्न करणाऱ्या गोष्टी आहे, त्याचा आपल्याला या मार्गातून आपल्याला ती संधी भेटते. म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांना पुनश्च एकदा विनंती आहे, आम्ही प्रत्येक वेळेस सांगत असतो की सोप्या पद्धतीत आपल्याला मार्ग समजून सांगायचा आहे कमी वेळात. पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यावर आता मी 2 महिन्यापूर्वी विदर्भ दौऱ्यात पण गेलो होतो आणि मागच्या काही कालावधीत बऱ्याच सेवेकऱ्यांकडून ऐकलं की बऱ्याच ठिकाणी सेवेकरी मार्गदर्शनाला लागले की तासन तास मार्गदर्शन करतात, तासन तास. कमी वेळात मार्गदर्शन केलं पाहिजे. इथं जेवढे आता बरेच जण मार्गदर्शक असतील त्यांनी लक्षात ठेवायचं, खूप वेळ बोललं म्हणजे खूप फायदा होता असं नाही. कमी वेळात जेवढं बोलू तेवढं चांगलं. कारण अर्थशास्त्राचा नियम आहे मागणी पुरवठा. खूप पुरवठा असला आणि मागणी मर्यादित असली तर किंमत राहत नाही. लक्षात ठेवा, बाजारात खूप भाजीपाला आला ना त्याला कोणी विचारत नाही. मर्यादित भाजीपाला असला की त्याची किंमत राहते. तसं आपल्या सेवेकऱ्यांनी सुद्धा रिकामं पालजाल खूप लावू नये किंवा खूप गर्दी झालेली आहे ना आज मग आता एकदम जोरात होऊ द्या. आणि 1-2 जण स्तुती करणारे राहतात, 1-2 टाळ्या वाजवणारे राहतात, 1-2 जण स्तुती करणारे राहतात. पण आपण ह्या गोष्टीमध्ये अडकून पडायचं नाही. सेवेकऱ्यांना कमी वेळात सोपं सांगायचं, महत्त्वाचे उपक्रम सांगायचं आणि पदरीचं शक्यतो सांगायचं नाही. बऱ्याच जणांना काही पदरीचं सांगायचं, पदरीचं म्हणजे मनाने काहीतरी सांगायचं. आपल्याकडं उपक्रम भरपूर आहे, ते जरी सोप्या पद्धतीत सांगितले, बाकी इकडून तिकडून पालजाला लावायची गरज नाही. विनाकारण नको त्या रामायण महाभारतात घुसायची सुद्धा गरज नाही. काही नाही तर मनाने रामायण महाभारत शोधून काढलं म्हणजे काही किस्से ऐकले नसतील नाही तर तिथं लिहायचं अर्जुन असं एकदा झाला, अर्जुन कृष्णाला असा म्हणला, कृष्ण अर्जुनाला असा म्हणला. कधी किस्सा खरोखर कधी घडेल आहे का नाही माहिती नाही. पण कुठंतरी सोशल मीडियात एखादी रील बघितलेली राहते, आपल्याला वाटतं आपण इम्प्रेशन पाडू. आपल्याला इम्प्रेशन पाडायचं नाही. किती इम्प्रेशन पाडायचा प्रयत्न केला उपयोग नाही, लोक विसरून जाणार आहे. त्याच्यामुळे आपण आपलं इम्प्रेशन पाडण्यापेक्षा आपल्याला जो वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग करा. वेळेचं खूप आपण महत्त्व समजून घेतलं पाहिजे. क्षणाक्षणाने वेळ कमी होत चाललेली आहे. म्हणून मार्गदर्शकांना सर्वांना विनंती आहे की आपण एकदम कमी वेळेत मार्गदर्शन केलं पाहिजे, कमी वेळेत महत्त्वाचं बोललं पाहिजे. कारण आम्ही असे अनुभव बघितलेले की सेवेकरीच सांगतं की ते तमुक व्यक्ती बोलायला लागला ना की आता 1 तास काही तो माईक सोडणार नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं, केंद्राची हळूहळू उपस्थिती कमी झाली. म्हणजे हा अनुभव आम्ही अनेक ठिकाणी बघितलेला आहे. काही ठिकाणी केंद्र मार्गदर्शनाच्या अभावामुळे बंद पडले की जिथं कोणी मार्गदर्शनाला गेलं नाही. आणि काही ठिकाणी जास्त मार्गदर्शन झाल्यामुळं केंद्र बंद पडले. तर एवढं लोक कंटाळतील एवढ्या वेळ बोलू नका. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनाच जेवढे सेवेकरी की आपण घड्याळ बघायचं की नाही, आपण 10 मिनिटात काय असेल ते सोप्या पद्धतीत सांगायचं. काहीतरी बोलायचं म्हणून लोक बसलेले, आता बसलेले का बरं राहत्या, बऱ्याच जणांना प्रसाद घ्यायचा बाकी राहतो म्हणून लोक बसलेले राहतात. आपण लोक खूप बसलेले याचा अर्थ खूप वेळ बोलण्यापेक्षा लोक 10 असो नाही तर 1000 लोक असो, आपण मनापासून अंतःकरणापासून सोपं सांगावं. मार्गाचे जे काही सध्या घडामोडी आहे त्याच्यावर आपण चर्चा करावी. त्याच्यात लोकांच्या जे काही शंका असतील त्याच्यावर चर्चा करावी. नुसतं बोलण्यापेक्षा आणि सर्व सेवेकऱ्यांना पुनश्च सांगणे की नुसतं ऐकण्यापेक्षा जरा विचारलं पण पाहिजे. काही शंका आपण विचारलं पाहिजे लेखी तोंडी स्वरूपात. गुरुपीठाच्या मिटिंगला तुम्ही ते आणत चाला. आपण हे 10:30च्या आधीच आपण थोडं 10 मिनटं जेवढ्यांच्या काही शंका असतील
त्या अशा आपण कारण बोललं पाहिजे. काही जणांना आज वाटतं नाही नाही शिष्याने फक्त ऐकायचं राहतं, बोलायचं नसतं. असं काही जण आपले सांगणारे महाभागे, विचारायचं नाही फक्त ऐकायचं म्हणे, आदेश गुरु का. पण असं कुठंही नाही. गुरुचरित्रात सुद्धा उलट भक्तांनी एवढंच काय महिलांनी सुद्धा खूप सुंदर शंका दत्त महाराजांना विचारलेलं आहे की महाराज हे केलं चालेल का, असं केलं तर चालेल का. तर खूप सुंदर त्याचं निरूपणसुद्धा केलेले आहे. म्हणून आपण सेवेकऱ्यांनी जागृत राहा, फक्त ऐकायचं काम करू नका. जरा मेंदूलाही जरा थोडासा त्रास देत चला, जरा मेंदूचे पुल्या आपल्या फिरल्या पाहिजे. नुसतं ऐकायचं आणि पळायचं असं नाही, जरा चेक करत चला. जे ऐकतोय ते समजतं आहे का, समजलं नसेल तर काही शंका असेल तर विचारली पाहिजे आणि स्पष्ट विचारली पाहिजे. त्याच्यात शंका विचारणं म्हणजे काहीतरी गुरुद्रोह आहे असं नाही. काही वेळेस काही जणांनी त्याचा खूप ओपो केलेला आहे. एखाद्याने काही शंका विचारू द्या. उलट शंकाचं निरसन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपण दर मिटिंगलासुद्धा आपल्या ज्या काही मनात शंका असतील, काही गोष्टी समजल्या नसतील तर आपण त्या निश्चित आपण लेखी तोंडी स्वरूपात आपण त्या विचारला पाहिजे. आणि आपण प्रत्येक केंद्रातसुद्धा ही सवय लावली पाहिजे. नुसतं फक्त माईकवर बोलणार आहे आणि फक्त ऐकणारे असं घडायला नको. प्रत्येक केंद्रात जो जो काय उपक्रम आहे त्याच्या संदर्भात आपण सर्वांनी संवाद साधला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. तर आपल्याला आता गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने गेल्या महिन्याभरापासून आपण एक विशेष उपक्रम सुरू केलेला आहे. बऱ्याच जिल्ह्यामध्ये ती माहिती पोहोचलेली आहे, पण अजूनही काही जणांपर्यंत पोहोचली नसेल तर त्यांनी ते सगळ्यांनी लक्षात घ्या की आपल्याला भविष्यात कुठल्याही ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम व्हायला नको. तुम्ही आता बघताय काही ठिकाणी एवढा पाऊस पडू राहिला आणि काही ठिकाणी अजून पाऊस नाही पडला, तर एकदम ढगफुटीसारखा पाऊस पडू राहिला. हा निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला आहे. तो समतोल आपल्याला टिकवायचा असेल तर आपण एक उपक्रम गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने सुरू केलेला आहे, बांध सजीव करणं. जेवढे जेवढे इथं बसलेले सेवेकरी शेतकरी आहे, ज्यांची शेती असेल गावाकडे असो, चारी बाजूला बांधावर झाडं पाहिजे. सेवेकरी शेतकऱ्यांच्या बांधावर, भले तुम्ही शेती करत नसाल, कोणाला बटाईने दिली असेल, नातेवाईक करत असतील, पण बांधाच्या चारी बाजूला झाडं पाहिजे. आणि हे महत्त्व सर्वांना विनंती आहे की तुम्ही सोप्या भाषेत समजून सांगा. बांधावर वृक्षरोपणाचं नियोजन कसं करायचं याच्यावर आपण एक 5 मिनिटात चर्चा करू. आणि तुम्हीसुद्धा 5 मिनिटात केंद्रात त्याची माहिती सांगा. खूप पाल्याला लावू नका, नाही तर मग झाडं लावायचे आणि विषय वेगळाच, आणि मग आपण वेगळे भलतीकडेच गाडी जाते. मी इकडं गेलो, मग मला माऊलींनी बोलवलं, मग मला सांगितलं असं तसं. काही जणांचं ते मार्गदर्शनामध्ये राहतं. पण या गोष्टीपेक्षा मूळ काय उद्देश आहे, माऊलींचं काय म्हणणं आहे, उपक्रम आपल्याला जो राबवायचा आहे त्याच्यावर आपण लक्ष द्यावं. बांध सजीव झाल्याशिवाय भविष्यात शेती टिकणार नाही, स्वावलंबी होणार नाही. बांध सजीव करायचं आहे. आज विशेषतः मराठवाड्यासहित विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं बांधावर झाडं नाही. जेवढे सेवेकरी शेतकरी असतील महाराष्ट्राच्या बाहेरचे, सगळ्या ठिकाणी आपल्याला बांधावर सगळ्या प्रकारचे वेगवेगळे झाडं लावायचे. त्यात तुम्ही बांबूचे झाडं लावले, त्याला आता गव्हर्नमेंटनी सबसिडी दिली. नारळाचे सुद्धा झाडांना आपण डायरेक्ट सेंटर गव्हर्नमेंटच्या कोकोनट बोर्ड, नारळाचं जे डिपार्टमेंट आहे त्यांच्याशी टायप केलं आणि बाजारात मिळणारं जे 200 रुपयाचं नारळाचं झाड आहे ते 10 ते 15 रुपयात उपलब्ध करून देतो आहे. ज्यांना ज्यांना नारळाचे झाडं पाहिजे असतील, आपल्या कृषी विभागात तुम्ही इथं कृषीशास्त्राचे प्रतिनिधी आलेले, त्यांच्याकडे तुम्ही नाव द्या आणि काय 7-12 आधार कार्ड फक्त लागेल, तर तुम्हाला त्या नारळाची पूर्ण 2 झाडं जरी लावायचे असले, नाही तर 2000 झाडं लावायचे असो, तुम्हाला त्याची सबसिडी भेटेल. ते आपण फास्टमध्ये काढून देऊ. नारळाचं झाडं बांधावर लावा. 100% नारळाच्या झाडातून पैसे 4-5 वर्षात नारळाच्या झाडाचे पैसे भेटतात. 3 वर्षात बांबूचे पैसे भेटतात. काही वनस्पती अशा आहे आत्ता लावल्या पुढच्या वर्षी पैसे. हे पैसे प्रत्यक्ष भेटणारे वेगळे आणि बांधापासून मिळणारे जवळजवळ 100 फायदे. बांधावर झाडं असले, पशुपक्षी बसतील,
शेतातले किडे आळ्या उचलून नेतील, 50% तुमचे स्प्रे वाचतील, मित्र किडी बांधावर सुखरूप राहतील, शेतात कीड आलं उरलेले कीड खायला मित्र किडी राहतील, पाला पाचोळा पडला सेंद्रिय कर्ब वाढेल, वाऱ्यापासून शेताचं संरक्षण होईल, जमिनीत पाणी सर्वात जास्त धरून ठेवलं जाईल. आज जरी एवढे पूर वाहत चालले काही ठिकाणी, पण भविष्यात पाण्याचं कितपत शाश्वती कोणी सांगू शकणार नाही. पाणी सर्वात जास्त धरून ठेवायचं काम झाडं करतात. बांधावर झाडं राहिले तरच त्यांच्या विहिरीला बोरला पाणी राहील. बांधावर झाडं पाहिजे आणि या सगळ्या प्रकारचे झाडं असले, 12 महिने वेगवेगळे प्रकारचे फळं फुलं देणारे झाडं पाहिजे. आंब्याचं एखादं झाड पाहिजे, जांभळीचं सुद्धा लावा. आता काही म्हणतात जांभळीचं झाडच लावू नये. घराजवळ जांभूळ चालत नाही, घराजवळ काही झाडं निषिद्ध मानलेले, पण याचा अर्थ ते वावरात लावू नये असं नाही. मग जर ते झाडच निषिद्ध असतं तर ते ब्रह्मदेवाने निर्माणच केलं नसतं. आपल्याकडं पराचा कावळा करण्याची फार वाईट सवय. घराजवळ जांभळीचं झाड चालत नाही, कारण ते ठिसूळे म्हणून चालत नाही. पण बांधावर तुम्ही डोळे झाकून जांभळीचं झाड लावा. शुगरवाल्यांना जांभूळ खूप चांगली, नक्षत्रवानात जांभूळ येते, पंचपल्लवमध्ये जांभूळ आहे. 5 प्रकारच्या फांद्या, जेव्हा लग्न कार्य असलं, शुभ कार्य असलं, वास्तुशांती असली, विशेष पूजा असली, पंचपल्लवमध्ये जांभूळ सांगितलेली, त्याचा पाला सांगितलेला आहे. मग जर निषिद्ध असते तर मग सांगितलं असतं का? म्हणून आपण सर्वांना सांगणे, बांधावरून भविष्यात जे तुम्हाला फळं भेटतील त्याची गॅरंटी आहे, बाजारातल्या फळांची गॅरंटी नाही. तुम्ही बांधावर एखादं केळीचं झाड लावा, लक्ष्मीकारक झाडं आहे. आता कोणते कोणते झाडं लक्ष्मीकारक आहे त्याच्यावर आपण थोडासा आढावा घेऊ. आता लक्ष्मी म्हणल्यावर बऱ्याच जणांचे कान इकडे आले असतील, पण खरोखर लक्ष्मीकारक झाडं आहे आणि हे तुम्ही अनुभव घ्या. केळीचं झाड लक्ष्मीकारक म्हटले गेलेले, बेलाचं झाड हे लक्ष्मीकारक म्हटलेले, कर्दळीचं झाडसुद्धा, सत्यनारायणाला सुद्धा कर्दळीचं झाडाचे खांब चालतात, ते लक्ष्मीकारक आहे. असे जवळजवळ प्रमुख एक 30-40 झाडं आहे की ते लक्ष्मीकारक आहे. म्हणून आपण हे सगळ्या प्रकारचे, आपल्याकडं सगळ्या प्रकारची लक्ष्मी पाहिजे. अष्टलक्ष्मी आपण फक्त 8 लक्ष्मी माहिती, पण तेवढ्याच लक्ष्मी नाही. लक्ष्मी खूप प्रकारचे आहे. मग आपल्याला सगळ्या प्रकारच्या लक्ष्मी पाहिजे असेल तर झाडंसुद्धा सगळ्या प्रकारचे पाहिजे. फक्त 4 झाडं लावून चालणार नाही. तर बांधावर सगळ्या प्रकारचे फळं फुलं आपल्याला 12 महिने, कारण आंब्याचा सीझन संपला लगेच जांभळीचं संपला लगेच, वेगवेगळ्या प्रकारचं 12 महिने निसर्गाने आपल्याला सीझन दिलेले, फळं दिलेले. म्हणून आपण सर्वांनी हे आपल्या बांधावर हे झाडं लावा. आता काही जणांचे गैरसमज आहे शेतकऱ्यांचे, बांधावर झाडं लावले जागा जाईल आणि साई वडेल, हे 2 प्रमुख गैरसमज आहे. एक तर पहिला गैरसमज डोक्यातून काढून टाकायचा की जागा खूप जाणार नाही. नारळ लावलं एवढं जास्तीत जास्त किती मोठं झालं तर खोड एवढंच राहणार आहे, 1 फूट, सगळा पसारा वरती राहणार आहे. फांदी उपयोगी पडेल, सगळं उपयोगी पडेल, त्याला कल्पवृक्ष म्हटलेले. बाकीचे झाडं जरी लावले, जागा जरी थोडीशी 2 फुटाची जागा जरी गेली, पण तुम्हाला मिळणारं उत्पन्न, तुमचा वाचणारा खर्च जर याचा हिशोब केला तर तुम्ही फायद्यामध्ये आहे. हे शेतकऱ्याला समजून सांगा. आणि काही शेतकऱ्यांना वाटतं झाड खूप मोठं झालं, फांद्या खूप शेतामध्ये आल्या, साईवडल, सावली पडत, पीक येणार नाही त्याच्या खाली, हा सुद्धा गैरसमज काढून टाका. झाड मोठं व्हायला बरेच वर्ष लागतील. फांद्या कट करत गेलो, थोड्याशा आपण अधूनमधून फांद्या कट केल्या, ते झाड डेरेदार होतं. आणि भविष्यात लईच 25 वर्षानंतर 30 वर्षानंतर फांदी वाटली, शेतात आलं, तर त्या सावलीमध्ये तुम्ही सावलीतमध्ये येणारे पिकं, जसं शेडनेटमध्ये आपण सावली येण्यासाठी नेट टाकतो, त्याच्यामध्ये खूप चांगले पिकं घेता येतात. तसंच सावलीमध्ये हळद असो, अनेक प्रकारचे पिकं खूप चांगले येतात, त्याचं बोनस उत्पन्न तुम्हाला भेटेल. म्हणून आपल्या सर्व सेवेकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही प्रत्येकाने केंद्रांनी, जसं आपण गाड्या भरू तीर्थयात्रेला जातो, वेगवेगळ्या विशेष सेवांना जातो, तसं गाडी भरून
आपण शेतकऱ्यांच्या जेवढे आपले सेवेकरी शेतकरी आहे त्या ठिकाणी आपण वृक्षारोपणासाठी आपण जा. वृक्ष आता कुठून भेटतील? आता आपण इथं आज आपल्या दिंडोरी दरबारच्या त्या पुण्यभूमीमधून निरगुडी, आडुळसा, तुती अशा 4-5 प्रकारच्या वनस्पतींच्या काड्या आणलेल्या आहेत. जेवढे इथं बसलेले सगळ्यांनी जरी नेल्या तरी प्रत्येकाला 1-1, 2-2, 4-4 काड्या वाटेल येतील एवढ्या काडक्या आणलेल्या आहे. त्या काडक्यानीच त्या रोपून दिल्या, टोचून दिल्या तरी 100% ते काड्या होतील, त्याला चांगलं फुटवा येईल. तुम्ही उद्या जरी टोचल्या 2-3 दिवसात तरी त्या काडक्या फुटतील आणि एक आशीर्वाद त्या पुण्यभूमीतला तो तुमच्यापर्यंत या माध्यमातून भेटेल. उद्या आपण 2-4 वर्षात त्याच्यासुद्धा काड्या करून, झाड वाढल्यानंतर त्याच्या काड्या करूनसुद्धा तुम्ही त्या लावू शकतात. निरगुडीचं महत्त्व खूप विशेष आहे. मुकामार लागला, काही दुखणं झालं तर पाला उपयोगी पडतो. बेलाचं जिथं पान उपलब्ध नाही झालं निरगुडीचं पान चालतं, त्याचं खूप महत्त्व आहे. तुती गुरांना चाऱ्यासाठी खूप उपयोगी, पक्ष्यांना उपयोगी, शेताचं संरक्षण करतं. आडुळसा सगळ्यांना माहिती आहे, नक्षत्रवानात पण येतं आणि खोकल्यावर, कफावर रामबाण इलाज. तर आपण सर्व सेवेकऱ्यांना विनंती आहे, आज जाताना सगळ्यांनी इथून त्या आपण ज्या कटिंग आणलेल्या आहे त्या कटिंगसुद्धा वापरा. आणि आपल्या आसपास अशा ज्या वड सोडून तुम्ही कुठल्याही प्रकारच्या कटिंग म्हणजे काटक्या कट करून त्या लावू शकतात. वडाची शक्यतो लावू नये, कारण वड कटिंग केलेला लावला तर विष एखाद्याला जर सर्पदंश झाला असला तर ते उलटं विष वाढतं असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. म्हणून वड सोडून तुम्ही सगळ्या कटिंग वापरू शकतात. मग अशा अनेक झाडे की ज्या कटिंग करून वाढतात, मग तुम्ही या कटिंग बांधावर लावू शकतात. बिया आपल्या बऱ्याचशा सेवेकऱ्यांनी, आपल्या गोपाळ ज्या सेवेकऱ्यांनी सीड बॉल बनवलेले त्या बिया पण वाहू शकतो. गव्हर्नमेंट नर्सरीमध्ये झाडं खूप स्वस्तात भेटतात, 5-10 रुपयात झाड भेटतं. आपण आपल्या घराच्या सगळ्यांच्या वतीने आपण ते झाडं मिळून शकतो किंवा आपण एखादं स्पॉन्सरही बघू शकतो. बरेच जण हौशी खूप राहतात झाडांसाठी, वडिलांच्या, आजोबांच्या, पूर्वजांच्या प्रित्यर्थ असे झाडं लावण्यासाठी खूप जण उत्सुक राहतात. तर आपण त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ का होईना त्या वनस्पती अशा आपण उपलब्ध करून घ्या. रोपं आहे, बिया आहे आणि कटिंग, ह्या तिन्ही पण प्रकारचं तुम्ही माध्यमातून वृक्ष तुम्ही लागवड करू शकतात. सर्वांना विनंती आहे, प्रत्येक केंद्राने आम्ही सगळं चेक करणार आहे कुठल्या कुठल्या केंद्रांनी वृक्षारोपणात सहभाग घेतला होता. शहरातल्यासुद्धा सेवेकऱ्यांनी ग्रामीण भागात जिथं आपण ग्रामाभियान करतो, जिथं आपल्या कुठं सेवेकरी शेतकऱ्यांची, भाविकांची सुद्धा शेती असेल त्यांना तुम्ही भेटा आणि त्यांना सांगा की आम्ही लावून देऊ, तुम्ही फक्त त्याचं संवर्धन करा आणि त्याचं महत्त्व समजून सांगा. शेतात जर असे वनस्पती राहिल्या तरच ती शेती टिकून राहणार आहे. तुम्ही किती टेक्नॉलॉजी आणा नाही तर किती काही आणा, शेती भविष्यात टिकवणं खूप आव्हान आहे. म्हणून आपल्याला भविष्यात शेती टिकवायची असेल तर आपल्या सर्वांचा हातभार या बांधावरच्या वृक्षरोपणामध्ये असावा आणि आपण सर्वांनी तो उपक्रम राबवा. किमान आपल्यावर कुठल्याही प्रकारचं ऋण, आपण सेवेकरी खूप प्रयत्न करतो की ऋण राहायला नको, 2-2, 4-4 वेळा नारायण नागबली करीतो, ऋण राहायला नको, कोणाचे पैसे राहायला नको. म्हणून आपण सेवेकरी कायम दक्ष राहतो की बाबा पैसे कोणाचे जर राहिले, मेल्यानंतर त्याच्या घरी गाय बैलाचा जन्म होईल आणि आपल्याला ते पैसे फेडावे लागतील, हे आपण अध्यात्मात ऐकू नये. त्याच्यामुळे आपले सेवेकरी कोणाचे पैसे बुडवत नाही, हा एक सर्वात मोठा फायदा आहे, आध्यात्मिक धाक आहे आपल्याला. म्हणून आपण कोणाचेही पैसे उधारी ऋण आपण पेंडिंग ठेवू नये. मग तसं झाडांचं सुद्धा ऋण आपल्यावर आहे. आपण ग्रंथ वाचतो, शाळेत पुस्तकं वाचलेले, अनेक ठिकाणी आपण हे लाकडं घर बांधतानासुद्धा संकल्प केला जातो की हे घर बांधताना जर काही झाडं तोडले गेले असतील तर त्याचं प्रायचित्त घेतलं जातं. आता ते प्रायचित्त नुसतं हातावर पाणी घेऊन चालणार नाही, तर झाडं लावूनच त्याचं प्रायचित्त आपल्याला घेता येईल. म्हणून आपण सर्वांना विनंती आहे की आपण सर्व सेवेकऱ्यांनी किमान या ऋणातून मुक्त होण्यासाठी वृक्ष
बांधावर वृक्ष लागवडीचं आपण नियोजन करावं. बांधावरचे झाडं 99% टिकतात, कारण शेतीतून त्याला पाणी उन्हाळ्यातसुद्धा अधूनमधून पाणी भेटलं जातं. म्हणून आपण बांधावर सगळ्या सेवेकरी शेतकऱ्यांसहित भाविकांचे सुद्धा बांध आपण सजीव करू. पूर्वी असे बांध सजीव राहायचे, ह्या बांधावरून त्या बांधावरचं दिसत नव्हतं, संरक्षण पण व्हायचं. आपल्याला आता पुनश्च एकदा शेतकऱ्यांना ते समजून सांगावं लागणार आहे आणि आपण निश्चित ते प्रयत्न कराल आणि या उपक्रमात आपण सर्वजण सक्रिय सहभाग घेऊ. आपण आपल्यावर डोक्यावर सेवेकऱ्यांवर ऋण राहिलं नको, या दृष्टीने हा उपक्रम आपल्याला निश्चित उपयोगी पडेल. अजून एक छोटासा उपक्रम आपण सुरू केलेला आहे, त्याची दखल बऱ्याच ठिकाणी अनेक संस्थांनी अनेक लोकांनी घेतली, अनेकांचे फोन आले. आपण एक प्लेट बँक म्हणून एक उपक्रम सुरू केलेला आहे. आता या संदर्भात बऱ्याच जणांचं कन्फ्युजन, बऱ्याच जणांचं काही वेगवेगळे. प्लेट बँक दिवसेंदिवस आपण बघतो काही असे कार्यक्रम किंवा काही असले, कार्यक्रम झाल्यावर दुसऱ्या दिवशी बघायचे तिथं काय आहे. सर्वात जास्त कचरा जेवणाचा जे ताटं वापरलेले राहतं यूज अँड थ्रो ते फेकलेले राहतात. मग छोटा वाढदिवस असो, लग्न असो, समारंभ असो, आध्यात्मिक कार्यक्रम असो, 10व 12व असो, प्रत्येक याच्यात कार्यक्रम झाला की त्याचा तो खूप मोठा आघात निसर्गाला सहन करावा लागतं. मग काही जण कुठंतरी डम्पिंग यार्डमध्ये जातं, कुठं काही नदीत फेकून देतं, काही जमिनीत जातं. आणि हे प्लॅस्टिक एवढं वाढलेलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर, तर आपल्याला त्याला कुठंतरी थांबवण्यासाठी एक फुलाची पाकळी म्हणून आपल्या काही सेवेकऱ्यांनी पुढाकार घेतलेला आहे. मी स्वतः त्याच्यामध्ये सहभागी. आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे, दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आधी आपल्यापासून केलं पाहिजे. प्लेट बँक मी आज माझ्या आजीच्या प्रित्यर्थ सुरुवात केलेली आहे. आता ज्यांना आपल्या घरातल्यांच्या किंवा कोणाच्या प्रित्यर्थ सुरू करायचं असेल तर आपण एक 50 प्रकारचं आपण 50 क्वांटिटीचं ताटले आणलेलं आहे. एक जेवणाची ताटली स्टीलची, एक छोटी नाश्त्याची, एक चहाचा छोटा ग्लास, एक पाण्याचा ग्लास आणि एक चमचा, असा 5 प्रकारचा एक सेट बनवलेला आहे. आणि ज्यांच्याकडे कार्यक्रम असतील त्यांना सांगायचं बाबा घेऊन जा, धुवून स्वच्छ करून परत आणून द्या. आणि जे शाकाहारी लोक असतील त्यांनाच आपण देणार, मग कोणी भाविक असो, आणि त्यांचं आधार कार्डची झेरॉक्स आपल्याकडे ठेवणार. आणि असा उपक्रम त्याला प्रचंड प्रतिसाद भेटलो आहे. म्हणजे अक्षरशः आता 15-15 दिवसाची बुकिंग झालेली, आणि या निमित्ताने ते लोक संपर्कात येतात. त्यांना आपल्याला थोडं पुढं मार्गदर्शन करता येईल की बाबांनो थोडा आपला मार्ग समजून सांगता येईल. कारण सेवेकऱ्यांच्या संपर्कात आल्यावर आपण काही शांत बसणार आहे का, त्यांना थोडं मार्गदर्शन करणारच. आणि ही झाली पहिली स्टेज. दुसऱ्या टप्प्यात आता ज्यांच्याकडं स्वयंपाक पाणी आहे, 100 माणसाचा जरी स्वयंपाक असला तर आपण काही 100 माणसं मोजून करत नाही, 10 माणसांचा वाढ स्वयंपाक ठेवतो. आणि त्यात जर समजा 70-80 लोक आले तर 30-40 लोकांचा स्वयंपाक उरतो. मग असं आपण त्याला विचारता येईल बाबा तुझा जर स्वयंपाक उरला तर खाणारेसुद्धा बिचारे गरीब लोक आहे, त्यांना तुमच्यापर्यंत किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं किंवा आम्ही त्यांच्यापर्यंत तुम्हाला ते सगळं पोहोचून देऊ, असं आपल्याला दुसऱ्या टप्प्यात आपण करणार आहे. आजही भारतभरामध्ये जवळजवळ 10 ते 12% लोक अर्धपोटी किंवा उपाशी झोपी जात आहे. आज आपल्याला काही गोष्टी समजत नाही, म्हणून आपल्या परिसरात कोणी उपाशी राहायला नको, या दृष्टीने सुद्धा हा उपक्रम फार उपयोगी पडणार आहे. आणि मग तुम्हाला हे जे आपण पंचमहायज्ञापैकी जे एक यज्ञ राहतो कोणाला जेऊ घालणं, मग हे सर्वात मोठं आपल्याकडून ती सेवा होणार आहे. म्हणून प्रत्येक परिसरात जर असं कोणी इच्छुक असलं तर आपले पर्यावरणाचे काही इथं प्रतिनिधी आलेले, त्यांच्याकडे तुम्ही नावं नोंदवा की आम्हाला असं प्लेट बँक आम्ही चालू करायची. आणि ती कुठेही चालू करते ती, त्यासाठी पर्यावरणाचाच प्रतिनिधी पाहिजे असं काही नाही, केंद्रच पाहिजे असं काही नाही. माऊलींनी सांगितलेले 2 पायाचं चालतं बोलतं केंद्र, ते असलं तरी चालेल. ज्यांना इच्छा आहे असं काही चांगला उपक्रम पर्यावरणाचं संवर्धन करण्याची, त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी. म्हणून आपण हे उपक्रम, एक बांधावर वृक्षारोपण आणि दुसरं प्लेट बँक, याच्यासाठी ज्यांना ही माहिती घ्यायची आहे त्यांनी इथं आपल्या विभागामध्ये त्याची नाव नोंदणी करा. प्लेटा आम्ही आता काही ठिकाणी सगळ्यांची ऑर्डर आम्ही आता काही मॅन्युफॅक्चर कंपनीलाच आम्ही आता काम दिलेले जे छापणारे,
त्यांना म्हटलं महाराजांचं नाव टाकूनच तुम्ही डायरेक्ट आम्हाला ते प्लेट तयार करून द्या. तर अशा आत्ता जवळजवळ 2000 प्लेटची ऑर्डर दिलेली आणि इथं सुरुवात आहे. हे कोणाला आणि याच्यात बळजबरी कोणाचं नाही, ज्यांना ज्यांना स्वेच्छेने करायचं त्यांच्यासाठी, बळजबरी नाही. पण लोकांपर्यंत हा उपक्रम जर पोचला तर किमान महिन्यातून ते 1000 वेळा ते प्लेट वापरल्या गेल्या. 1000 जे पत्रावळ्या किंवा जे काही प्लॅस्टिक जो वापरलं जाणार होतं ते कुठंतरी वाचलं जाईल आणि किमान शेकडो लोकांच्या मुखात ते वाया जाणारं अन्न कुठंतरी उरलं आहे. मग ते कुठंतरी फेकण्यापेक्षा गरिबापर्यंत ते अन्न पोचल. आणि यालाही अजून पुढं आपल्याला बरेच उपक्रम जोडायचे. आता सगळ्या गोष्टी आता सांगत नाही, फक्त एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, ज्यांना ज्यांना ही प्लेट बँक सुरू करायची आहे याच्यात सहभाग घ्यायचा आहे. बाकीची माहिती तुम्हाला विस्तृत दिली जाईल, त्याचं अजून पुढं कसं काय काय कसं मेंटेन करायचं. सोपं काम आहे. इच्छा तिथं मार्ग. तुम्ही इच्छा ठेवले तर सहज सुरू होईल आणि निश्चित त्या निमित्ताने अनेक भाविक लोक, अनेक वेगवेगळे लोक आपल्याचे त्या निमित्ताने जोडले जातील. त्यांना मार्गदर्शन होईल, त्यांच्याशी संवाद साधला जाईल आणि आपल्याला त्या निमित्ताने का होईना हे बाहेरील लोक आपल्या केंद्रात हळूहळू त्यांचे गैरसमज दूर करता येतील, त्यांची मनातली भीती दूर करता येईल. कारण बऱ्याच बाहेर लोकांच्या इच्छा आहे की या मार्गात आपण यावं, सेवा करावी, पण मनात भीती आहे. तुम्ही वो सेवेकरी म्हणला का ते परांना चालत नाही, बरेच पथ्य आणि एखादं पथ्य चुकलं तर महाराज चिडायला नको. कारण बऱ्याच वेळा अशी प्रतिमा निर्माण केलेली आहे की महाराज म्हणजे एकदम ते खूप चिडणारे, रागवणारे. तर ही चुकीचं आहे. महाराज हे एवढे दयाळू आहे. महाराजांचे अनेक लीला आहे. आता आपण स्वामीचरित्र ठराविक वाचतो. महाराज आता एखादा लालची आला, एखादा ते एकदाच महाराज एकदाच चिडलेले, एक यशवंतराव त्यांच्यावर चिडलेले. बाकी असे महाराज उठसूट चिडले आणि असं नाही. महाराज स्पष्ट बोलायचे. महाराज आडून पाडून फिरून फारून बोलत नव्हते, स्पष्ट बोलायचे आणि वारंवार चिडत नव्हते. काही वेळा काय होतं, प्रतिमा लोक लगेच एकदम वेगळी तयार करून देतात. लोकांना सुद्धा मनात भीती आहे की बाबा काही आपल्यावर कोप झालं तर आधीच महाराज कडक आणि आपल्याकडून काही जरी चूक झाली, अनन्य भावाने जो स्वामींना शरण जातो, किती पापी व्यक्ती असो त्याचा उद्धार महाराज करतात. सगळ्यांनी लक्षात घ्या. भगवद्गीतेत आपल्याला एकच वचन माहिती आहे भगवद्गीतेतलं, अनन्याय चिंतोमा. पण भगवद्गीतेत सांगितलेले, भगवंतांनी स्वतः सांगितलेले, किती एखादा पापी व्यक्ती जरी असला तो ज्यावेळेस मनात प्रायचित्त घेऊन किंवा मनात त्याला त्याचा हे होतं की नाही भाऊ आपण हे चुकीचं केलं, इथून पुढं आपण सुधारलं पाहिजे, एवढी जरी भावना ठेवली आणि देवाला नतमस्तक झाला, त्याच्या अनेक जन्मजन्माचे पापं जळून जातात. हे भगवद्गीतेत सांगितलेले. मग आपण थोडी फार उपासना करणारे, आपल्या याच्या हे करणारे, उपासना करणारे आपण किती भाग्यवान आहे. म्हणून आपण त्या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित सामान्य लोकांपर्यंत पोचवायचे, त्यांच्या मनातली भीती दूर करायची. खूप काही सांगण्यापेक्षा मनातली भीती दूर केली, बाकी त्यांना जे गरजेचे ते घेतील. खूप सांगायची गरज नाही. खूप लगेच वास्तुशास्त्र, लगेच देवदेवारा, लगेच पितर, लगेच अमुक, लगेच तमुक, एवढं खूप सांगायची गरज नाही. मनातली फक्त भीती दूर करा. स्वामींचा जप सांगा. खूप काही वाटलं, पंचमहायज्ञावर अनेक प्रश्न सुटतात. एवढं जरी प्रारंभी सांगितलं, याच्यावर अनेकांना अनुभव आलेले. म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांनी सोप्या पद्धतीत हा मार्ग सांगा. क्लिष्टपणा आणू नका. मनातली भीती जी काही असेल, हे चालतं का, असं झालं तर काय होईल, तमुक झालं तर काय होईल, अमुक झालं तर, आणि अजून काहीच्या मनात भीती आहे की आपल्याला अमुक अमुक बितलं आहे, मग आपल्याला लोक काय म्हणतील, आपण केंद्रातलं अमुक प्रतिनिधी मार्गदर्शक आहे, मग आपल्याला त्याचं झालं, लोक काय म्हणतील की तुमच्याच असं मुलामुलींच्या बाबतीत किंवा तुमच्याच घरात अशी समस्या निर्माण झाली. तर हे बऱ्याच जणांच्या मनात अशी भीती राहते. तर तुम्ही ती भीती मनात ठेवायची नाही. प्रारब्धाचे भोग देवाधिकांना चुकले नाही. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांची पत्नी रावणाने पळून नेली, मग आपण असं म्हणायचं की ज्याला बायको सांभाळते नाही आली त्याची काय आपण सेवा करायची, त्याचं काय नाव घ्यायचं. अहो, ज्याचं नाव प्रत्यक्ष भगवान शिव घेतात, ज्यांच्या नावामुळं भगवान शिवांचा दाह शांत झाला, ते प्रभू रामचंद्र. मग आपण त्यांच्या काय पर्सनल चुका काढायच्या का. मग मारुतीने पहिली चुकी काढायला पाहिजे होती की ते रामायणामध्ये जे युद्ध होतं
की आणि एक त्या कुठल्या तरी बाणाने त्या प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण त्यांना एकदम विवश केलं जातं. गरुडासारखं काहीतरी नागासारखं काहीतरी टाकलं जातं. मग त्यावेळेस मारुती ते पाताळातून ते सगळं हे करतो. पण अशा वेळेस तो मनात आणत नाही की यार खरंच परब्रह्म असतं तर मग हे एवढे बांधले गेले नसते, यांना एवढा त्रास झाला नसता. हे जे असतं प्रारब्धातले भोग किंवा परमेश्वर स्वतः या गोष्टींच्या लीला असतात. म्हणून आपणही समजून घ्यायचं आपले प्रारब्धातले भोग आहे, पण निघून जात आहे. निघून जाता हे खूप चांगलं. कारण एखादी जखम आहे ती स्वच्छ होताना थोडा त्रास होतो, तो निघून जातो, मग जखम लवकर बरी होती. म्हणून आपण सेवेकऱ्यांनी असं मनात कधी टेन्शन घेऊ नका की आपल्याला त्याचं आपलेच अजून एखाद्याचं लग्न होत नसतं, एखाद्याचा थोडं संततीचा प्रश्न राहतो, मग त्याला असं वाटतं की नाही यार आपण तर प्रश्न उत्तरं करतो, त्याला आपल्यालाच अजून रिझल्ट नाही आले. आणि मागच्या तुम्हाला सत्रात सांगितलं तर रिझल्ट म्हणजे लगेच मनातलं इच्छा पूर्ण होणे म्हणजे रिझल्ट नाही. मार्गदर्शन एक खूप जुने सेवेकरी होते, मी लहानपणीपासून त्यांना कायम बघायचो आणि त्यांचा खूप लहान असताना मी त्यांचा संवाद ऐकला होता. आमच्या आजींनी ते सांगितलं होतं, नंतर परत आठवण करून दिली ती. त्या सेवेकऱ्यांना संतती नव्हती आणि ते रोज मोरे दादांचं ते दादूमधून दर्शनाला यायचे, पण त्यांनी कधीच प्रश्न मांडला नाही की मला काहीतरी संततीसाठी सेवा द्या. त्यांच्या मिसेसने एकदा सांगितलं की अहो तुम्ही मोरे दादांचं एवढं धरून दर्शन घेतं, त्यांना लोक लांबून लांबून लोक इथं प्रश्न विचारतात, कामं होतात, आपण आपला प्रश्न का बरं मांडत नाही. तर त्यांनी खूप सुंदर म्हणजे काही अशी सेवेकरी आहे खरं, म्हणजे आपण म्हणतो आध्यात्मिक एक वेगळ्या पद्धतीला गेलेली. केवळ आपला व्यक्तिगत प्रश्न मांडणं आणि तो सॉल्व झाला तर रिझल्ट, नाही तर रिझल्ट नाही, हे आपला गैरसमज आहे. प्रारब्धातले थोडेफार भोग हे प्रत्येकाला भोगावं लागतं, त्याला कोणी चुकत नाही आणि ते आपण उलट नम्रपणे भोगले पाहिजे. गुरुचरित्रात खूप सुंदर उदाहरणं दिलेले. गुरु शिष्य जेव्हा काशीला जातात तेव्हा सांगितलेले की प्रारब्धातले भोग आहे भो, देवाकडून सुद्धा वर मागून ते भोग आपण क्लिअर करून नाही घ्यायचे, ते थोडे भोगलेच पाहिजे. म्हणून आपण सेवेकऱ्यांनी सुद्धा जरी आपल्या व्यक्तिगत जीवनात अनेक उथलपुथल जरी झाली तर आपण उलट अशा वेळेस मन स्थिर करायचं की काहीतरी मागच्या जन्मातलं ऋण काहीतरी निघून जातं आहे आणि अशा दुःखातसुद्धा आपण स्वामींचं चरण सोडायचे नाही आणि किती सुख आलं तरी स्वामींचे चरण सोडायचे नाही. सगळ्यांनी लक्षात घ्या, महाराज परीक्षा बघतात, सुख देऊन सुद्धा परीक्षा बघतात आणि दुःख देऊन सुद्धा परीक्षा बघतात. सुखसुद्धा देतात आणि काही जण बरेच जण 50% लोक त्याच्यातच नापास होतात, सुखामध्ये जास्त नापास होतात. सुखामध्ये सुख दिलं, काही जण तर पोथ्या रिटर्न आणून देतात, हे स्वामी चरित्र वाचलं आम्हाला खूप भारी काम झालं, नोकरी लागली, हे परत पोथी तुम्हाला घेऊन जा, कोणाला कामाला येईल. असे काही लोक राहतात आणि मग पुढं समस्या आल्यावर जो मधला बॅकलॉग आहे तो परत भरून काढावा लागतो. म्हणून आपण सुख असो दुःख असो, ह्या सुखदुःखातसुद्धा आपण मन स्थिर करून मन विचलित होऊ द्यायचं नाही, मनात नकारात्मक विचार येऊ द्यायचं नाही. लोक काय म्हणतील, अमुक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, काय आपल्या मनाचं महत्त्वाचं विषय मन पक्क ठेवा आणि आपली सेवा त्या कालावधीतसुद्धा पूर्ण करा. लोक नाव ठेवायला आहे, थोडं काही दिवसांनी परत कौतुक करायला आहे, त्याच्यामुळं लोक काय म्हणतील याच्याकडे कधी बघायचं नाही. मन स्थिर करून आपली सेवा, आपल्या जबाबदाऱ्या आपण व्यवस्थित प्रामाणिकपणे पार पाडा. हे सर्वांना तुम्ही जेवढे आपले केंद्रात कोणी असतील त्यांच्यापर्यंत हा संदेश तुम्ही तेवढा द्या आणि आपल्या हातून या जन्मात काहीतरी कार्य होतं याला खूप महत्त्व आहे. बाकी आपलं लग्न होतं की नाही, पोरं होत्या की नाही, ते कसे होत्या, काय होत्या, काय दिवे लावित्या, आपण आहे जिवंत आहे आज, आपल्या हातून काहीतरी कार्य होतं आहे ना, हे महत्त्वाचं. खूप वर्षापूर्वीसुद्धा आपल्याकडे काही नव्हतं आणि खूप वर्षानंतर काय राहील माहिती नाही. बायको जरी असली, नवरा जरी असला, 50 वर्ष मागतात तेव्हा होते का नाही आणि अजून 50 वर्षानंतर राहणार आहे की नाही. तुम्ही हे कायम माप लावून बघायचं, वस्तूला लावा नाही तर व्यक्तीला लावा. मग याच्याने काय होतं,
आपली आसक्ती कमी होती, हे पाहिजे ते पाहिजे. तर ही आसक्ती कमी करायला हे सर्वात आधी चेक करायचं. खूप वर्ष आधी होतं का? काहींना केंद्राची आसक्ती आहे, केंद्रांची सुद्धा काही आसक्ती निर्माण झालेली आहे की हे केंद्र मी बांधलेले, मी अमुक केलेले, मी तमुक प्रयत्न केले होते, मी सुरुवात केली होती. पण जरा हे मीटर लावून बघा, 50 वर्ष आधी होतं का आणि 50 वर्षानंतर काय राहणार आहे, कोणी काही त्याचं उत्तर देऊ शकत नाही. म्हणून आसक्ती ठेवायची नाही. आपण निमित्त आहे आणि या गोष्टी क्षणिक आहे. हे वियोग भेटणं, आपण ह्या ज्या गोष्टी याच्यामध्ये अटकून पडायचं नाही. आज भेटलो आहे, आनंदाने बोला, समजून घ्या. उद्या भेटू का नाही सांगता येत नाही, उद्या आपली भेट होईल का नाही सांगता येत नाही. म्हणून आपण या वियोगामध्ये दुःख करत बसू नका. खूप आनंदामध्ये आसक्तीमध्ये अटकून बसू नका. हा भागवताचा सार आहे. तुम्हाला बाकीचं भागवत नाही जरी कळालं, त्या गोष्टीतून वेगवेगळ्या वेळोवेळी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पण आपल्याला त्या गोष्टीवर लक्ष, फक्त त्या गोष्टीतल्या पात्रांवर, बोधावर आपण लक्ष देत नाही. काय बोध सांगितलेला आहे. म्हणून आपण सर्वांना पुनश्च एकदा विनंती आहे की आपण सुख असो दुःख असो याच्यामध्ये विचलित न होता आपण आपलं आपलं काम करा. आपले विभाग उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा. ऐकलं ठीक, नाही ऐकलं ठीक, आपण सांगायचं काम केलं, ऐकलंच पाहिजे, असंच झालं पाहिजे, ही आसक्तीसुद्धा ठेवायची नाही. म्हणून आपण सर्वांना पुनश्च एकदा या पुण्यभूमीमध्ये या स्वामींच्या या अष्टशक्तिपीठांच्या सानिध्यात पुनश्च एकदा आठवण करून देणं. तुम्हाला सांगितलेलं आहे की इथं आपण थोडं आत्मपरीक्षण करायला यायला पाहिजे. केवळ फक्त काहीतरी तोडगा आहे तो ऐकला पाहिजे आणि मग फायद्याचं फक्त याच्यासाठी विचार न करता आपल्या मनुष्य जीवनाचं कल्याण जर साधायचं असेल तर आपण इथं आत्मपरीक्षण करून गुरुमाऊलींचं आशीर्वाद, मार्गदर्शन घेऊन, स्वामींच्या आशीर्वादाने आपण ऊर्जा घेऊन आणि ही ऊर्जा आपल्या केंद्रात सगळ्यांना सांगायचं आपण काम करा. कोणी आपली टिंगल टावाळी करो, कोणी कौतुक करो. कारण हे असे 2-3 प्रकारच्या कॅटेगरी राहतात. टिंगल टावाळी करणारी कॅटेगरी राहते, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि त्याच्यापेक्षा एक खतरनाक कॅटेगरी राहते, कौतुक करणारी. बऱ्याच आपल्या काही आम्ही ठिकाणी बघितलेले की जिथं केंद्रवाले जुने लोक आहे किंवा असे ज्येष्ठ लोक आहे, मग त्यांच्या आसपास एक 15-20 जण फिक्स राहतात. दर्शन घेण्यापासून तर त्यांचं महत्त्व घालण्यापासून त्यांच्याकडे जबाबदारी दिली राहते की नाही हो, हे केंद्र महाराजसुद्धा कधी त्यांच्या तोंडात नाही राहणार, पण ते अमुक व्यक्ती. तर आपण याच्यामध्ये फसून जाऊ नका. हे महाराज तुमची परीक्षा बघताय आणि बरोबर एखादा माणूस जसा गाळात फासल्यावर त्याला कळत नाही, त्याला आज वाटतं नाही आता थोड्या वेळाने आपण लगेच पायवरती करू. पण जेवढा तो फसत जातो तेवढा तो अटकून पडतो. म्हणून आपण सर्वांना पुनश्च एकदा विनंती आहे की या स्तुती निंदामध्ये पडू नका. 4 लोकांनी कौतुक केलं, 4 लोकांनी आपलं स्टेटस ठेवलं म्हणजे लगेच आपण आकाशापर्यंत पोचलो असं नाही. आपण हे सगळे भ्रमाच्या भोपळ्यामध्ये अटकून पडू नका. काही ना एकदम ते फोटो काढण्यासाठी काहींचा आटापिटा राहतो, फोटो ठेवण्यासाठी राहतो, शुभेच्छा भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी. हे क्षणिक आहे. याच्यामध्ये याच्या पलीकडं बघून आपण आज ज्या आपल्याला जे उपक्रम गुरुमाऊलींना अपेक्षित आहे हे सर्व उपक्रम आपल्याला करायचे. गुरुमाऊलींचं इथं 2 मिनिटातच आगमन होतं आहे आणि तोपर्यंत जरा आता खरं म्हणजे विभाग उपक्रमांचा थोडक्यात आढावा घ्यायचा होता. पण बऱ्याचशा गोष्टी महिन्याभरात जे सेवेकरी भेटतात दौऱ्यामध्ये, काही ज्या गोष्टी आम्हाला लक्षात येतात त्या तुमच्यासमोर एक उदाहरणात्मक तुमच्यासमोर आणायचे आहे. आणि ह्या समजून घेताना ह्या कोणासाठी नाही, ह्या प्रत्येकाने समजून घ्यायचं. हे आपल्यासाठी सांगताय. मागच्या खूप आधी तुम्हाला सांगितलेले तत्वमशी तो तूच आहे, हे आपल्याला सांगताय, हे दुसऱ्यासाठी नाही. हे जरा लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही म्हणाल ते फक्त तमुक व्यक्तीसाठी आहे. आपण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बोध हा आपल्याला लावून बघायचा, दुसऱ्याला लावून बघू नका. आपल्याला सवय आहे की नाही त्याला सांगितलं असेल. भगवद्गीतासुद्धा कोणाला? अर्जुनाला सांगितली. तर हे असं करू नका. प्रत्येक गोष्ट आपल्याला आपण लावून बघावी आणि या स्तुती निंदाच्या पलीकडे जाऊन आणि आपल्या हातून स्वामींचं कार्य व्हावं. आजचा दिवस आहे, त्या दिवसात आपल्याला चांगलं काम, बाकी किती आपले स्तुती करणारे असो
निंदा करणारे असो, हे क्षणिक आहे, हे मृगजळ आहे, हे मायाजाल आहे. या मायाजालात तुम्ही फसू नका. सर्व सेवेकऱ्यांना पुन्हा एकदा सांगणे, मायाजालात तुम्ही फसू नका. निंदास्तुतीच्या पलीकडे जाऊन आपल्याला हे स्वामींचं कार्य कोणी काही म्हणू, आपण एक स्थिर वृत्तीने आपल्याला हे कार्य करायचं आहे. मागच्या काही कालावधीमध्ये गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने अनेक जे उपक्रम झाले, विशेषतः कोकणसहित अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वधूवर परिचय मेळावे झाले. अजूनही ज्या ज्या जिल्ह्यांना तालुक्यांना केंद्रनिहाय काही केंद्र मिळून जर तुम्हाला वधूवर परिचय मेळावे घ्यायचे असतील तर इथं विवाह संस्कार विभागाचे प्रतिनिधी आहे, त्यांच्याकडे आपण तशी नावं नोंदणी करावी. कुठलाही खर्च जास्त न करता, आणि आता सध्या ऑफ सीझन आहे, मंगल कार्य रिकामे, फ्रीमध्ये आपल्याला लग्न कार्यालय भेटतील, खर्च द्यायची गरज नाही. मागचेसुद्धा बरेच काही वधूवर परिचय मेळावे मंगल कार्यवाल्यांनी फ्रीमध्ये तिथं आपल्याला दिलं. उलट त्यांनी तिथं जाहीर केलं, आज इथं जेवढे स्थळं जमतील त्यांचं विवाह या मंगल कार्यालयात फ्रीमध्ये लावून देऊ. आपल्या सिन्नरमध्ये सुद्धा तिथल्या आपल्या सेवेकऱ्यांनी तिथं डिक्लेअर केलं होतं. तर आपल्याला कुठलाही खर्च केंद्रावर न टाकता, आणि आपण सुद्धा सेवेकऱ्यांकडून वारंवार वर्गाण्या पावत्या गोळा करण्याऐवजी हे कार्यक्रम सेवाभावी वृत्तीत आपल्याला कसे करायचे हे आपण आपल्या त्या प्रतिनिधींकडून ते समजून घ्यावं. आणि कुठलाही खर्च न करता वधूवर परिचय मेळावा धूमधडाक्यात करता येतो, मोठ्या प्रमाणावर करता येतो. अनेक हजारो लोक, बाहेरचे 80-90% लोक तर भाविक येतात. आणि या सगळ्या लोकांना आपल्याला सेवेकऱ्यांमध्ये कसं कन्वर्ट करता येईल, त्याच्यामध्ये कसं आणता येईल, सगळ्या 18 विभाग त्यांच्यापर्यंत कसे पोहोचवता येईल, या दृष्टीने आपण वधूवर परिचय मेळावे ज्या ज्या जिल्ह्यांना घ्यायचे असतील त्यांनी सांगा. आणि तुम्हाला जर वाटत असेल तिथं मार्गदर्शनाला मी स्वतः यायला तयार आहे. काही जण म्हणतात तुम्ही आमच्याकडे का बरं येत नाही. बरेच मागच्या वेळेस एकदा कोल्हापूरला हातकंगले तिकडं गेलो होतो, तिथं 2-4 जण एकदम रुसूनच बसले आणि ते म्हणे तुम्ही आमच्याकडे का बरं येत नाही. म्हटलं तुम्ही बोलवती का बरं नाही, आम्हाला काय माहिती. त्याच्यामुळं ज्यांना जिथं जिथं कार्यक्रम घ्यायचा असेल, फक्त आम्ही ज्या कार्यक्रमाला जातो आम्ही काही गोष्टी सांगितलेल्या आहे की अवांतर खर्च करू नका, भाविकांसहित सगळ्यांना बरोबर घ्या. कार्यक्रम मार्गाचा वाटला पाहिजे, कोणा व्यक्तीचा आणि कोणा केंद्रापुरता मर्यादित राहायला नको. असं जर असेल तर अशा ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला तुम्ही कधी बोलवा, आम्ही निश्चित तुमच्या त्या छोटं मोठं केंद्र जरी असलं त्या कार्यक्रमापर्यंत निश्चित आम्ही कुठल्या ना कुठल्या उपक्रमातून, मग वधूवर परिचय मेळावा असो, एखादा काही उपक्रम कृषीचा कार्यक्रम असो, त्यानिमित्ताने त्या केंद्राला भेटणं, सेवेकऱ्यांना भेटणं त्या निमित्ताने होऊन जाईल. म्हणून आपण ज्यांना ज्यांना असं काही उपक्रम राबवायचं असेल त्या त्या विभागात सांगा, तुम्ही लिहून द्या की आम्हाला असाच कार्यक्रम घ्यायचा. आणि त्या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून जर तुम्ही मला वाटलं तर आम्ही निश्चित त्याचं प्रयत्न निश्चित करू. कृषीशास्त्राअंतर्गत आपण आता परवाला धुळ्यामध्ये 5000 झाडं बांधावर लावणारे झाडांचं नियोजनही झालेलं आहे. कोणाकडून वर्गणी गोळा करायची गरज पडली नाही. झाडं लावण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार पण घेतलेला आहे, लावणारे सुद्धा आहे, झाडं मिळाले सुद्धा आहे. 5000 झाडं धुळ्यामध्ये मी स्वतः त्या कार्यक्रमाला परवाला जाणार आहे. आणि 3 गावांमध्ये धुळ्यातले सगळे शहरी भागातले सर्व सेवेकरी त्या वृक्षारोपणाला बांधावर, आपण या निमित्ताने थोडं बांधावर आलं तर चांगला ऑक्सिजन भेटेल, चांगला परिसरात आल्यावर ताणतणाव मिटून जाईल, शेतात आल्यावर बराचसा ताणतणाव कमी होतो. तर आपण निश्चित कार्यक्रमाला आगामी हे करणार आहे. त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये आपण आता पुढच्या मीटिंगच्या दरम्यान आपण रानभाज्यांचं महोत्सव इथं ठेवणार आहे. सर्व सेवेकऱ्यांना विनंती आहे, तुमच्याकडे काय कुठल्या प्रकारच्या रानभाज्या असतील. आता आम्ही शोधल्या 250 प्रकारच्या भाज्या सापडलेल्या आहे. याचा अर्थ तेवढ्याच्या असं नाही, अजूनही काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आहे. त्या रानभाज्या करायची पद्धती वेगवेगळ्या आहे. तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना रानभाज्यांची माहिती आहे, माहिती घ्यायची आहे, तर आपण पुढच्या वेळेस मोठं एक दालन रानभाज्यांसाठी ठेवणार आहे. आणि सगळ्यांनी ते बघा, रानभाज्यातून जर रानभेंडीतून जर कॅन्सर बरा होतो तर रानभाज्यांच्या वेगवेगळ्या याच्यातून, आणि त्या निसर्गाने पाठवलेल्या आहे, कोणी त्याची शेती करत नाही, घोळू कोणी लावत नाही. बऱ्याचशा अशा भाज्या आहे की त्या आपाप निसर्गाने पाठवलेल्या आहे आणि आपल्या आरोग्यासाठी पाठवलेलं आहे. म्हणून आपण पुढच्या महिन्यात रानभाज्यांचं इथं मोठं प्रदर्शन
माहिती, रेसिपीसुद्धा कशी करायची, आपल्या बचत गटातील काही महिलांनी ते बनवूनसुद्धा दाखवायचं. आपण लागलं त्यासाठी इथं लागलं तर स्टोव ही चूल मांडू आणि त्या रानभाज्यांची टेस्ट कशी राहते ती सुद्धा आपल्याला घेण्याचं त्याचं नियोजनसुद्धा आपण करण्याचा प्रयत्न करू. पुढच्या आगामी याच्यामध्ये आपण काही कार्यशाळा, वार्षिक कार्यशाळा आपण मागच्या काही कालावधीत घेतल्या. तर 15 ऑगस्टला दिंडोरीमधील कृषी पर्यटन डोममध्ये विवाह संस्कार विभागाची वार्षिक कार्यशाळा आहे. वर्षातून एकदाच प्रतिनिधींना सगळ्यांना एकत्र करून विभागाचं अजून चांगल्या पद्धतीने कसं काम व्यापक झालं पाहिजे, अडचणी कोणत्या येतात, त्याच्यावर मार्गदर्शन कसं करायचं, याचं संपूर्ण प्रशिक्षण, माहिती हे स्वतः त्या कार्यक्रमाला मी स्वतः राहणारे सर्व विवाह प्रतिनिधी जुने नवे असतील सर्वांनी त्या कार्यशाळेला हजेरी लावायची. आणि जे जे त्या कार्यशाळेला हजर राहतील त्यांना आपण ते विवाह किट आणि ऑगस्ट एंडिंगला आपण जे नवीन विवाहाचं ॲप्स लॉन्च करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळे स्थळं बघता येतील, आंतरजातीयपासून तर सगळ्या प्रकारची स्थळं, ते सुद्धा त्याची सगळी माहिती, त्याचं ट्रेनिंग आपण 15 ऑगस्टला सगळं देणार आहे. त्याच्यामुळं विवाह संस्कार विभागातल्या सर्व प्रतिनिधींना तुम्ही त्यांच्यापर्यंत हा निरोप द्या. आणि 15 ऑगस्ट शासकीय सुट्टी आहे आणि सुट्टी नसेल तर सुट्टी घेऊन या, तर आपण त्याचं निश्चित नियोजन करू. परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी कोटी कोटी वंदन. आपण एक थोडक्यात सारांश आपल्याला गुरुमाऊलींच्या चरणी सादर करायचं आहे की आपण सर्व सेवेकरी, भाविक आणि सर्वांना बरोबर घेऊन सर्व जुने नवे सेवेकरी आणि वेगवेगळ्या ग्रामीण भागापासून शहरी भागापासून तर वेगवेगळ्या राज्यातील सर्व सेवेकरी आपण सर्वजण मिळून आपण बांधावर वृक्षारोपणाच्या उपक्रमाला सुरुवात मागच्या महिन्यापासून केलेली आहे आणि साधारण ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपण हा उपक्रम हा राबवणार आहोत. जेवढे जेवढे सेवेकरी शेतकरी आहे यांचा बांध सजीव व्हावा आणि बांधापासून बोनस उत्पादन आपल्याला मिळावं, त्या शेतकऱ्याला मिळावं आणि अनेक याच्याबरोबरचे फायदे, यासाठी आपण हा उपक्रम सर्वजण राबवणार आहोत. त्यानंतर आपण एक प्लेट बँकच्या संदर्भात चर्चा केली की आपल्या सर्व सेवेकरी भाविकांपर्यंत ते प्लॅस्टिकचा पसारा होऊ नये यासाठी आपण ते प्लेट बँक आपण वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. अजून ज्यांना सहभाग घ्यायचा असेल तर त्याची नाव नोंदणी इथं पर्यावरण विभागात आहेत. आणि त्याचबरोबर खूप महत्त्वाचा एक उपक्रम मागच्या 1-2 महिन्यात त्याची जास्त आपण चर्चा न करता आपण तो उपक्रम चांगला राबवला, तर तो म्हणजे स्वयंरोजगार विभागातून आपण एक टाटा कंपनी जी आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यांचा एक उपक्रम आहे की लोकांना ट्रेनिंग देणं. आणि ते ट्रेनिंग मुंबईमध्ये त्यांनी थोडंसं नॉमिनल शुल्क घेऊन एक ट्रेनिंग दिलं तर सोलर फिटिंगचं. आणि त्या अंतर्गत आपल्या महिला सेवेकऱ्यांसहित पुरुष सेवेकऱ्यांची पहिली बॅच त्यांनी पूर्ण ट्रेनिंग करून त्यांनी ती तयार केलेली आहे. आणि महिला सेवेकरीसुद्धा सोलर फिटिंगमध्ये खूप चांगलं काम करू शकतात. आणि टाटावाल्यांनी त्यांना प्रमाणपत्र दिलेले, आपल्या संस्थेला आपल्या मार्गालासुद्धा प्रमाणपत्र आणि डोनेशन त्यांनी स्वतःहून दिलं. कुठल्याही मध्ये मीडिएटर नव्हते आणि थेट डायरेक्ट कंपनीच्या माध्यमातून असं आपण एक उपक्रम ट्रेनिंग, असा आपल्याला इलेक्ट्रिशियन आज भेटत नाही, प्लंबर भेटत नाही, आज यांना खूप किंमत आहे. आणि आज एक त्याच्यातून खूप चांगला व्यवसाय आहे. आज ITपेक्षा ITवाल्यांना जास्त पैसे भेटत आहे. आणि म्हणून असे जे छोटे मोठे उद्योग असतील याच्यात सर्वांनीच आपल्या सर्व सेवेकऱ्यांनी आपण जर याच्यात पुढाकार घेतला, याचं ट्रेनिंग आपण काही ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध करणारे, काही ठिकाणी टाटासारख्या जर क्वालिटी ट्रेनिंग देणार असले, ते सगळं खर्च करणार असले तर नॉमिनल शुल्क घेऊन ते ट्रेनिंग देणारे, तर आपल्या स्वयंरोजगार विभागातून आपण त्या संदर्भात माहिती द्या. आणि आपल्याला असं नियोजन करायचं आहे की ज्या ज्या ठिकाणी आपले तिथं केंद्र असतील, सेवेकरी असतील, तर त्यांच्या घरी तिथं इलेक्ट्रिशियनचं काम असो, प्लंबिंगचं काम करणारं असो, तर आपलेच सेवेकरी आपल्या स्वयंरोजगारातले विश्वासू सेवेकरी, कारण इलेक्ट्रिकचं काम म्हणजे घरात येऊन काम करणे आणि आज बाहेर गॅरंटी नाही, कोण घरात बघून जाईल आणि काय वाढवा करील सांगता येत नाही. म्हणून आपल्याला आपल्या सेवेकऱ्यांना या बाबतीत पुढे आणण्यासाठी आपण स्वयंरोजगारातून तो उपक्रम आपण राबवतो आहे. तर असे बरेच उपक्रम आहे. अधिक वेळ न घेता आपण ही सर्व सेवा महाराज माऊलींच्या चरणी रुजू करू. मी पुनश्च एकदा गुरुमाऊलींच्या चरणी वंदन करून झालेली सेवा गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करतो. माझे शब्द थांबवतो. श्री स्वामी समर्थ.